remember, people of God, God has placed you at a high standard. आणि तुम्ही लक्षात ठेवा देवाच्या लोकांना परमेश्वर देवाने तुम्हाला अतिउच्च Because स्थानामध्ये you are स्थापित केलं आहे. anointed, He has kept you at a high level. आणि तुम्ही अभिषिक्त आहात म्हणून त्याने तुम्हाला उच्च स्थानी ठेवलं आहे. Because you are the chosen one, He has placed you to another level where your enemies cannot reach आणि you. ज्या ठिकाणामध्ये आता त्याने तुम्हाला निवडलेलं आहे, ज्या ठिकाणी तुमचे शत्रू पोहोचत नाहीत, अशा ठिकाणी त्याने तुम्हाला ठेवलं The आहे. Spirit of God says that I have chosen you and I have set your standards all above like anything. आणि देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे की मी तुम्हाला निवडलेलं आहे आणि असा दुसरा कोणीही नाही ज्या ठिकाणामध्ये मी तुम्हाला स्थापित केलं आहे. I have kept your standards high. आणि मी तुम्हाला I अतिउच्च have स्थानात ठेवलं kept your आहे. standards high. आणि मी तुमचं जे प्रमाण आहे, प्रतिष्ठा आहे ती मोठी ठेवलेली आहे. And you know what? आणि तुम्हाला ठाऊक आहे काय When गोष्ट, God has chosen you, when God has anointed you, त्यावेळेस देवाने तुमची निवड केलेली आहे, देवाने तुम्हाला अभिषिक्त केलेले and आहे. when the Lord has kept your standards higher than any others, आणि दुसऱ्या कोणापेक्षा त्याने तुमचं जे प्रमाण आणि प्रतिष्ठा उच्च ठेवली आहे, when that is the case, त्यावेळेस अशी गोष्ट असते, it is not your battle anymore. It is His battle then in the name of Jesus. ते आता तुमचं युद्ध राहत नाही, पण ते आता त्याचं युद्ध राहतं येशूच्या नावामध्ये. It is not your battle, it is not your yuddha, but it is the yuddha of the Lord. हे आता तुमचं युद्ध नाही, पण आता हे देवाचं युद्ध The आहे. Lord will respond to all the situations. आणि प्रभू परमेश्वर तुमच्या ज्या सर्व परिस्थिती आहेत त्याला प्रतिसाद देईल.